सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि आपण आहोत मध्य रेल्वेच्या जेऊर या रेल्वे स्टेशनवरती. आपण कोल्हापूरला निघालेलो आहोत. कोल्हापूरला जाण्यासाठी जेऊरहून कुर्डुवाडीला उतरणार आहोत. आपण मुंबई चेन्नई या मेलने जात आहोत. नमस्ते, मी चंद्रकांत. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जेऊरचं रेल्वे स्टेशन आहे. नवीनच हे बांधकाम झालेलं आहे. मुंबई चेन्नई मेल गाडी नंबर 22-157 ही आता कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली आहे. जेऊर ते कुर्डुवाडी हे साधारण 34 किलोमीटर अंतर आहे आणि आपल्याला 34 मिनिटं वेळ लागेल. तिकीट साधारण 30 ते 35 रुपये आहे. सकाळचं खूप छान असं प्रसन्न वातावरण. काही जण या ठिकाणी मॉर्निंग वॉक करत आहे. या ठिकाणी पहिलं रेल्वेचं जुनं गेट होतं, ते बंद करून आता भुयारी मार्ग बनवला. उजव्या बाजूचा करमाळ टेंभुर्णी हा रस्ता आहे. इथे सरकारी दवाखाना आपल्याला दिसत आहे आणि हा करमाळ टेंभुर्णी जेऊरचा बायपास रोड आहे. छान असं हे रेल्वेचं दृश्य. पुढे इंजिन धावत आहे, त्याच्या पाठीमागे आपला डबा आहे. पुणे सोलापूर हा दुहेरी विद्युतीकरण झालेला लोहमार्ग आहे. उन्हाळ्यातही काही जणांकडे पाणी आहे. त्यांच्या शेतामध्ये थोडंसं हिरवं दिसत आहे आणि वरती आपल्याला सूर्य उगवताना दिसत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे गाडीमध्ये जास्त गर्दी नाही. काहीच वेळामध्ये आता आपली गाडी कुर्डुवाडीमध्ये येते. उजव्या बाजूला हा जाणारा लोहमार्ग दिसतोय आपल्याला. तो पंढरपूर, त्यानंतर मिरज, कोल्हापूर इकडे जातो. आपण रिटर्न त्याच मार्गाने जाणार आहोत. याच मार्गावरती दादर ते सातारा ही गाडी पण चालते. या ठिकाणी पण रेल्वेचं जुनं गेट होतं, तिथे आता भुयारी मार्ग होतोय. जोपर्यंत आपला व्हिडिओ होईल तोपर्यंत तो पूर्ण झालेला असेल. आता आपली गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरती आलेली आहे आणि सकाळचे 7 वाजून साधारण 7 मिनिटं झालेले आहेत. आता आपण इथे उतरणार आहोत आणि त्यानंतर आपण कोल्हापूरला जाणार आहोत.
आपल्याकडे 2-2.5 तास वेळ आहे, त्यामुळे आपण बाहेर आलोय थोडं आणि इथे नाश्ता वगैरे करून परत जाणार आहोत आपण. हे कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनचं गेट आहे. नाश्ता करून आपण परत आतमध्ये स्टेशनला जातोय. कलबुर्गी कोल्हापूर ही गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवरती सकाळी 9:30 येते. कुर्डुवाडी ते कोल्हापूर 237 किलोमीटर एवढं अंतर आहे. तिकीट आहे 130 रुपये आणि साधारण आपल्याला पावणे 5 ते 5 तास लागतील. म्हणजेच 2 वाजता 2:15 ते 2:30 आपण तिथे पोहोचू. नागपूर कोल्हापूर ही गाडी पण आहे, पण ही गाडी आपल्याला माहीत नव्हती. त्यामुळे आपण कलबुर्गी कोल्हापूर या गाडीचं रिझर्वेशन केलं होतं. त्यामुळे आपण त्या गाडीने जाणार आहोत. नागपूर कोल्हापूर ही गाडी रविवार आणि बुधवारी असते. आपली गाडी आता कुर्डुवाडीमधून निघालेली आहे. पंढरपूर, सांगोला, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले या स्थानकांवरून आपली गाडी निघेल. या गाडीचा ताशी वेग साधारण 50 ते 55 किलोमीटर इतका आहे. उजव्या बाजूला आपल्याला सोलापूर मुंबई लोहमार्ग दिसतोय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे शेतातील पिके काढून झालेले आहेत. ज्यांच्याकडे काही पाणी आहे त्यांच्या शेतामध्ये थोडंफार ऊस किंवा भुईमूग, द्राक्ष वगैरे असे आहेत. मोडणी या स्टेशनवरून आपली गाडी पुढे जाते. केळी, नारळ, ऊसाची शेती आपल्याला दिसते. छान अशी हिरवीगार आहे. भीमा म्हणजे चंद्रभागा नदी आलेली आहे. म्हणजेच आता आपण थोड्या वेळात पंढरपूरमध्ये येतोय. सकाळचे साधारण 10:15 वाजलेले आहेत आणि आपली गाडी पंढरपूर या रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. समोर काहीतरी खतं किंवा सिमेंटचं का गोडाऊन आहे. पंढरपूर हे रेल्वे स्टेशन साधारण समुद्रसपाटीपासून 463 मीटर उंचीवरती आहे. आपली गाडी आता सांगोला या रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. सकाळी 10:45 वेळ या ठिकाणी आहे. उन्हाळा असं माळरान आपल्याला दिसतंय. या गाडीने आपण सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर असा 3 जिल्ह्यांचा प्रवास करणार आहोत. समोर आपल्याला डोंगर दिसत आहे, त्याच्यावरती पवनचक्की लावलेली आहे. खाली काही हिरवीगार शेती दिसते. बराच वेळापूर्वी आपण सोलापूरमधून सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. अग्रणी नदी आपण आता पार केलेली आहे. इकडे द्राक्षाची शेती भरपूर होते.
आपली गाडी आता मिरज या जंक्शनवरती आलेली आहे. मिरज इथून आपल्याला मुंबईकडे जाता येतं, पुण्याकडे जाता येतं, त्याचबरोबर कोल्हापूर, तिरुपती बालाजी, आंध्र, साऊथ इकडे जाता येतं. तिरुपतीहून आली, बालाजीहून गाडी आली, बालाजीहून आली गाडी. मुंबई, कोल्हापूर, तिरुपती. मिरज जंक्शन समुद्रसपाटीपासून साधारण 550 मीटर उंचीवरती आहे. मिरज या जंक्शनवरती ही गाडी 10 मिनिटे थांबते, इंजिन बदललं जातं आणि नंतर मग कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ होते. मिरज. दुपारचे 12:50 झालेले आहे. मिरज हे रेल्वे स्टेशन दक्षिण रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडण्याचं काम करतं. मिरज ते कोल्हापूर साधारण 60 रुपये तिकीट आहे आणि आपल्याला 1.5 तास वेळ लागतो. कृष्णा नदी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडण्याचे काम करते. कृष्णा नदी ओलांडल्यानंतर पहिले स्थानक येतं ते म्हणजे जयसिंगपूर. या ठिकाणी गाडीची वेळ आहे दुपारी 1:10. यानंतर हातकणंगले हे रेल्वे स्टेशन असेल आणि नंतर कोल्हापूर. आपली नाही होते. आता आपल्या गाडीने हातकणंगले या रेल्वे स्टेशनवरती प्रवेश केलेला आहे. इथे थोडा वेळ थांबून गाडी कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. आता आपण पंचगंगा नदी ओलांडतोय. पंचगंगा नदी आपल्याला दिसली म्हणजे आपण कोल्हापूरमध्ये पोचलो जवळजवळ. कोल्हापूर आणि पंचगंगा नदी हे एक अनोखं मिश्रण आहे. पावसाळ्यामध्ये या नदीला पूर आल्यानंतर बरीच प्रॉब्लेम होतात. आणि अशा तऱ्हेने आता आपल्या गाडीने कोल्हापूरमध्ये प्रवेश केलेला आहे. ही गाडी लगेच 3 वाजता कलबुर्गीच्या दिशेने माघारी जाते. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या स्थानकामध्ये आपण काहीच वेळामध्ये उतरत आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. दुसरे